नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की सध्या महत्त्वाची चर्चा चालू आहे ती सोशल मीडियावर। ती नेमकी कोणती आहे? मनोज जरांगे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर साहेब या दोघांची जी भेट झाली, त्या भेटीदरम्यान नेमकी कोणती चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये काय सत्य आहे आणि जे सध्या खोटी अफवा पसरत आहेत ते म्हणजे नेमकी कोणती? हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे नेमकं कळेल की काय घडले आणि मनोज जरांगे पाटलावर जे आतापर्यंत आरोप झाले, आतापर्यंत बदनामी करण्याचा प्रयत्न केला, ते सध्या सोशल मीडियावर त्यांच्या दोघांची चर्चाचा अफवा पसरतायत। नेमकं काय घडले? मग जी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अगोदर बघितलं असेल अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी जी बैठक बोलावली, त्या बैठकीला बघितलं असेल सर्व लोकांनी हजेरी लावली, उपस्थिती लावली आणि त्या ठिकाणी निर्णय झाला। तो निर्णय कोणता की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक अपक्ष उमेदवार देण्याचा। पण तो निर्णय झाला, पण त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी गाव पातळीवर जाऊन चर्चा करून लोकांचा विचार घेणं गरजेचं ठरवलं आणि 30 तारीख ठरवली। 30 तारखेच्या दरम्यान तुम्ही जे काही निर्णय होणार आहे तो मनोज जरांगे पाटलापर्यंत पोहोचवायचा आणि नंतर निर्णय घेतला जाईल की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार असणार आहे आणि तो सुद्धा कुठल्याही पक्षातला नसणार आहे, अपक्ष उमेदवार असणार आहे। मग या ठिकाणी दुसरा एक निर्णय झाला की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार द्यायचा, पण तो एकाच समाजाचा नसावा, तो प्रत्येक समाजातील व्यक्ती असावा। मग त्याच्यामध्ये बघितलं असेल दलित बांधव असतील, धनगर समाज असेल, मुस्लिम बांधव असेल, इतर समाजातील व्यक्ती असेल, या सर्वांचा एक उमेदवार देणार होते, अशा प्रकारचा निर्णय झाला। मग या ठिकाणी गोरगरीब लोकांसाठी सर्व एकत्र येत असतील आणि मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर साहेब जर आले आणि त्याच्यामध्ये चर्चा कोणती झाली? त्याच्यामध्ये चर्चा अशा प्रकारची झाली की या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की एकमेकांना सहाय्य करायचं, एकमेकांना सहकार्य करायचं। पाठिंबा पुढची गोष्ट राहिली। पाठिंबा नेमका कशा प्रकारचा? जर 30 तारखेपर्यंत सर्व मराठा समाजातील व्यक्तींचा, ग्रामीण भागातील व्यक्तींचा निर्णय जर मनोज जरांगे पाटलापर्यंत आला तर सर्व तळागाळातील गोरगरीब व्यक्ती जर एकत्र येत असतील आणि आपला उमेदवार देत असतील तर कदाचित एकमेकांना पाठिंबा देऊ शकतात। मग अशा प्रकारचा निर्णय झाला। लगेच काही जण म्हणतायत की हे दोघं एकत्र आले कसे? अरे दोघं एकत्र आले याचा अर्थ काय? मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला का येऊ शकत नाहीत का? प्रत्येक वेळेस अशा प्रकारची चर्चा होते आणि राजकीय क्षेत्रामध्ये या अगोदरचं चित्र बघितलं नाही का? तुमच्यावर कितीही आरोप झाले, म्हणजे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी सुद्धा ते तुम्ही गिळंकृत करून त्यांच्या गळ्याशी गळा घालता। म्हणजे या ठिकाणी तुमच्यावर कितीही आरोप झाले, 50 वर्षाचा राजकीय क्षेत्र सोडून आपण दुसऱ्या राजकीय क्षेत्रात पदार्पण करतो, त्यावेळेस का गरळ नाही होणार? या ठिकाणी जे काही सध्या प्रत्येक गोरगरीब जनतेला समाज हा जर एकत्र येत असेल आणि एकमेकांना सहकार्य करत असेल तर का पोटात दुखते? हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। जर कुठेतरी गरीब लोकांची, गरीब जनतेची कुठल्याही मागणीला जर पाठिंबा भेटत नसेल, त्या सर्वांना एकत्र यावंच लागतं आणि एकत्र आल्यानंतर असल्या प्रकारची धावपळ विरोधकांची सुरू होते। मग या ठिकाणी जर ते एकत्र येऊन या राजकीय क्षेत्रामध्ये वेगळं चित्र बदलणार असतील तर 100% गरिबांचं राज्य येईल का? हा पडलेला प्रश्न आहे। म्हणजे गोरगरीब जनतेचा आवाज उठवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला आणि दुसऱ्या बाजूला बघितलं दलित बांधवासाठी लढणारे नेतृत्व म्हणजेच कोणते? प्रकाश आंबेडकर साहेब। या दोघांनी जर एकत्र येऊन पुढच्या राजकीय क्षेत्रामध्ये चित्र बदलण्याचं ठरवलं असेल किंवा या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींनी आणि इतर समाजातील व्यक्तींनी जे काही एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि सर्व सहानुभूतीने नाही तर सर्वांच्या मताने जर एकत्रितरित्या अपक्ष उमेदवार देण्याचं ठरवलं आणि सर्व व्यक्तींनी सहकार्य करून त्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर कदाचित राजकीय क्षेत्रामध्ये वेगळं चित्र दिसणार आहे आणि या सर्वाची खात्री सगळ्यांनाच लागली आहे। म्हणून दुसरीकडे अफवा कोणती पसरली जाते? हे दोघांचा फायदा विरोधकांना होणार। आतापर्यंत म्हणत होते की 1000 उमेदवार उभे केले तरी सुद्धा विरोधकांना फायदा, आता दोघं एकत्र आले तरी सुद्धा विरोधकांना फायदा। म्हणजे याचा अर्थ काय? ही अफवा पसरली जाते। जर सर्व एकत्रित असतील तर नेमका विरोधकांना फायदा कुठल्या प्रकारचा हाच समजत नाहीये। कारण या ठिकाणी सर्व जर एकत्र येत राहिले आणि सर्वांनी जर एकमेकांना पाठिंबा दिला तर विरोधकांची धावपळ सुरूच होणार। मग नेमकी ठिणगी कोणती पेटवायची? तर अशा प्रकारची अफवा पसरवा म्हणजे हे दोघं एकत्र येणार नाहीत, जेणेकरून यांच्यात फुटाफूट पाडण्याचा प्रयत्न सर्वीकडेच चालू आहे। मग हा प्रयत्न कुठेतरी रोखला पाहिजे आणि सर्व व्यक्तींनी ओळखून आपापला निर्णय स्वतः घेतला पाहिजे। कारण सत्य काय आहे ते पहा, नंतर निर्णय घ्या। कारण कुठल्याही प्रकारचं जर बघितलं, सोशल मीडियावर बघितलं, अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत की या ठिकाणी दोघांनी जर एकत्रितरित्या आले तर कदाचित विरोधकांना फायदा नाही। या अगोदर जी काही बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये निर्णय झाला की सर्व समाजातील व्यक्तींना एकत्र घ्यायचं आणि नंतरच उमेदवार ठरवायचा। अशा प्रकारचा निर्णय झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा विरोधकांना फायदा होणार हा तर सर्वांना पडलेला प्रश्न आहे। पण सोशल मीडियाद्वारे ही अफवा पसरली जाते आणि सोशल मीडियाद्वारे अफवा कोणती की दोघं एकत्र आले तर विरोधकांना फायदा। अरे नेमका विरोधकांना फायदा कसा
हे तर स्पष्ट करून दाखवा, जेणेकरून लोकांना सुद्धा निर्णय घेण्यासाठी कळेल. पण लोकांना एवढं कळलं आहे, जर सर्वजण एकत्रितरित्या एकमेकांना सहकार्य करत असतील आणि एकत्रित येऊन राजकीय चित्र बदलणार असतील, तर का एकमेकांना सहकार्य करणार नाहीत? आतापर्यंत तळागाळातील व्यक्ती एकत्र नव्हता आणि जर तो एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या मागच्या गोष्टी काढून दोघांमध्ये वाद पेटवणार का? म्हणजे त्यांनी काय केलं, दोघांचा इतिहास काढणार आणि वाद लावणार. अशा प्रकारचा प्रयत्न थांबला पाहिजे. मागच्या सर्व गोष्टी विसरून जर एकत्र येण्याचा प्रयत्न होत असेल तर याच्यामध्ये विदुषीपणा कोणी करण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून सर्व समाजातील व्यक्ती एकत्र येऊन आणि एकमेकांना सहकार्य करण्याची भावना ठेवत असतील तर कुठंतरी त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न काही काटकारस्थान करणारे व्यक्ती करत आहेत. जे कोणी करत असतील त्यांनी सुद्धा ऐकून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा फूट पाडता कामा नये. आणि जर ते स्वतःच्या स्वमर्जीने जर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर नेमकं तुमचं दुखतंय काय? आणि एकत्र येऊन राजकीय चित्र बदलणार असतील तर त्याच्यात दुसरं काय आहे? मग आतापर्यंत स्वतःच्या स्वार्थापोटी, आतापर्यंत स्वतःच्या भरणी भरण्यासाठी लोकांनी जर बघितलं असेल, आतापर्यंत लोकांचा विचार न करणारे व्यक्ती सुद्धा बघितला असेल, राजकीय रिंगणामध्ये उतरण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहेत की ती उमेदवारी मला भेटली पाहिजे. ते राजकीय क्षेत्रातलं सांगतोय. आणि जर समाजातील गोरगरीब व्यक्ती एखादा उमेदवार म्हणून उभा राहत असेल आणि सर्व व्यक्तींचा पाठिंबा मिळत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नेमकं दुःख कोणतं आहे? याचा अर्थ काय आहे की गोरगरीब जनतेला एखादा उमेदवार उभा राहू नये, गोरगरीब जनतेला एखादा उमेदवार विजयी होऊ नये का? कारण आपलं नाव कमी होणार, गरिबांचं नाव वाढणार. अशा प्रकारचा आतापर्यंतचा विचार होता. पण तो विचार धुडकावून जर सर्व राजकीय नाही तर या ठिकाणी गरिबांचा विचार करणारे जर एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सर्वीकडूनच चालू होणार आहे आणि ते 100% सुरू पण झालाय. पण याच्याकडे लोकांनी थोडंसं दुर्लक्ष करून स्वतःचा निर्णय स्वतः घेणं गरजेचं आहे. कारण दुसऱ्याच्या विचारावर निर्णय घेणं आतापर्यंत चुकीचं ठरलंय. स्वतः विचार करा की आता नेमका आपण कोणता विचार करावा, जेणेकरून हा सध्या आपल्याला योग्य काळ आहे, योग्य वेळ आहे. कारण ही वेळ जर निघून गेली तर नंतर पश्चाताप करावा लागेल. कारण नंतर पश्चाताप करून उपयोग नाही. ही वेळ का निघून गेली की विषय संपला. मग आता कुठंतरी एकजूट होण्याचा प्रयत्न चालू आहे, एकजूट करण्याचा प्रयत्न चालू आहे. तो चांगल्या प्रकारचा आहे, निर्णय सुद्धा चांगला आहे. पण तुमच्या काय विचार आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळू द्या, जेणेकरून कळेल की समाजातील एकजुटीपणा हा कुठंतरी कोणाच्या डोळ्यात खुपतोय का, कोणाला याचा विरोध होतोय का, नेमका विरोध का, कशामुळे. या ठिकाणी सामाजिक लढा जर राजकीय क्षेत्रात उतरवायचा गरज पडत असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण करावं सुद्धा लागेल, जेणेकरून हा समाजाचा लढा, सामाजिक लढा, हा सामाजिक लढ्याला या मागणीकडे दुर्लक्ष झालं असेल तर कदाचित त्या लक्ष वेधण्यासाठी त्या राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं सर्वांनी एकत्रितरित्या तर नेमकं काय घडलं, काय बिघडलं हे सर्वांनी एकत्रितरित्या विचार करावा आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा. विनाकारण कुठल्याही सोशल मीडियाच्या अफवावर एकत्र आले, यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं होतं, मग एकत्रच कसे आले. अरे मागचे सर्व दुवे विसरून जर एकत्र येणार असतील तर मागचा गडे मुडदे उखाडण्यात नेमकं तुमचं काय अडले? कारण सोशल मीडियावर त्यांचे गडे मुडदे उखाडतायत. त्यांनी असं केलं होतं, यांनी असं केलं होतं, मग एकत्र आले. कसे एकत्र आले ना? सर्व दोष विसरून एकत्र येत असतील सर्वजण तर नेमकं बिघडलं काय तुमचं? हे अगोदर सर्वांनी विचार करा आणि स्वतः निर्णय ठामपणे ठेवा की नेमकं हे घडतंय ते योग्य घडतंय का चुकीचं घडतंय. इतरांच्या अफवावर विश्वास न ठेवता स्वतः निर्णय घ्या, स्वतः विचार करा आणि स्वतःचं मत कमेंट बॉक्सद्वारे तुम्ही सुचवू शकता. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून सर्व माहिती इतरांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. थांबतो. धन्यवाद.